कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही, आपण टाइमवर मीटिंग सुरू करू. नो प्रॉब्लेम. अंतराताई, आता तुम्हीच सांगा, आपलं एखाद्यावर प्रेम असलं की आपल्याला असं वाटतं ना, सतत त्या माणसाने आपल्या डोळ्यासमोर असावं, सतत आपण त्याच्याकडे बघत राहावं, वाटतं की नाही? आणि असं वाटायला लागलं की समजून जायचं आपण कोणाच्या तरी प्रेमात अखंड बुडालो, हो की नाही? अंतराताई, तुम्हाला म्हणून सांगते हा, आपले द परफेक्शनिस्ट एजे, त्यांचं पण असंच चाललंय. अहो ताई, काल माझ्या नकळत माझा फोटो काय काढला, मग तो स्वतःच्या फोनचा वॉलपेपर म्हणून सेट केला आणि मग दिवसभर त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होते. पण मी काय म्हणते, एवढंच प्रेम आहे तर मग प्रपोज करायचं ना. म्हणजे कसं, एकदा प्रपोज केलं की त्यांना असं लपून लपून माझे फोटोही नाही काढावे लागणार. ते मला हक्काने सांगू शकतील, लीला माझ्या समोर बस, आणि मग तासन तास माझ्याकडे बघत राहू शकतील, हो की नाही अजय? काय असं काही नाही. तू मुळात कोणत्या फोटोबद्दल बोलतेस ते मला कळत नाही. माझ्या फोनवर असं कुठलाही वॉलपेपर नाही. हो का? प्रूफ आहे माझ्याकडे. प्रूफ? कसलं प्रूफ? दाखवते. फिंगरप्रिंट बघा. कुठे आहे प्रूफ? ही चीटिंग घ्यायची. मी बघितलं होतं काल रात्री, तेव्हा माझाच फोटो होता वॉलपेपरला. आता सकाळी तुम्ही चेंज केलात, ही चीटिंग आहे. हो, म्हणजे आता तू माझा फोन चेक करायला लागलीस? नाही नाही एजे, असं चेक वगैरे नव्हते करत मी, पण मला उत्सुकता होती ना की काय बघून तुम्ही एवढं हसत हो. एक मिनिट, हा मुद्दा आहे का? आता मुद्दा हा आहे की तुम्ही तुमचा वॉलपेपर चेंज केला, आधी माझाच फोटो होता. असं अजिबात नाही लिहिला. एजे मग प्रूफ दाखव ना लीला. एजे, तुम्ही मला का त्रास देताय? मी त्रास देतोय? मग तू माझ्यावर खोटे आरोप करून मला त्रास देते लीला. हे बघ, तू प्रूफ कर, मग मी मान्य करतो. ओके? प्रूफ हवंय? ठीक आहे, माझी शपथ घ्या आणि म्हणा की मी तुझा फोटो माझ्या फोनचा वॉलपेपर म्हणून सेट केला नव्हता. घ्या शपथ. लीला, हे आय डोंट बिलीव्ह ऑल दिस. ओके, स्टॉप ऑल दिस. मग तो अजूनच सोपं आहे. घ्या ना खोटी शपथ. पण मग जर खोटी शपथ घेतलीत आणि माझ्या जीवाला काही झालं, असं परत परत बोलू नकोस लीला कधी. बस. आता का मिळालं तुम्हाला तुमचं प्रूफ? एजे, तुम्ही माझी खोटी शपथ घेत नाही ह्याचाच अर्थ मी बोलते ते खरंय. एजे, एवढं प्रेम करताना मग मला माहित नाही आता तुम्हाला मला प्रपोज करावंच लागेल. दॅट्स नॉट पॉसिबल लीला. हे तुलाही माहित नाही. एनिवे, मला खूप काम पडलेली, मला ऑफिसला जायचंय. चल. एजे, हे बघ, काहीही झालं तरी तुम्हाला मला प्रपोज करावंच लागेल. त्याशिवाय मीही गप्प बसणार नाही आणि तुम्हालाही बसू देणार नाही. मूव्हिंग ऑन. एजे, अंकल. तिलच सर आता थोड्या वेळात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बसा प्लीज. विश्वा? हाँ सर. ऑल सेट? काय होतंय सर? कोण एवढं घाईत आहे? कोण तुम्हाला एवढं मेल्स करते? मला तेच कळत नाही विश्वरूप.
लीलाचा मेल, हे जे मला प्रपोज करा. लीला, हा काय वेडपणा आहे. हे जे मला प्रपोज करा. सर आता तुम्हाला मेसेजेस पण यायला लागलेत. हे जे मला प्रपोज करा. एजे 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 मला प्रपोज करा. आपण विश्वा त्यांना मात्रेंना भेटू. ते तुम्हाला पुढचं प्रोसेस एक्सप्लेन करते. आपण भेटू पुन्हा. विश्वा अरेंज करेल मीटिंग. सर तुम्ही बाहेर बसता का? म्हात्रे सर तुम्हाला सगळं ब्रीफ देतीलच. प्लीज सर. हो सर काय चाललंय? मला तर काहीच कळत नाही. कोण तुम्हाला एवढे मेल मेसेज आणि कॉल करताय सर? मला माहिती आहे सगळं कोण करते विश्वा. कोण? अहो सर कोण करत असेल हे? लीला वहिनी. लीला, 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 हा काय वेडेपणा आहे. वेडेपणा नाही, याला प्रेम म्हणतात. लीला, यू इम्पॉसिबल यू नो. असू दे, इम्पॉसिबल ते इम्पॉसिबल. एवढीशी छोटी इच्छा आहे माझी, ती पण पूर्ण नाही करणार आहात का तुम्ही? लीला, काय हट्टीपणा आहे. हे बघ, तुला माझ्या फिलिंग्स माहिती आहे ना, मग सांगायची काय गरज आहे. एजे मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. काय? हेच की लीला आय लव्ह यू. एजे एवढं नाही करणार माझ्यासाठी लीला, आय ना. लीला, आय हा आय आय पुढे पुढे काय? आय कांट डू दिस. प्लीज. हे बघ, या जगात असं काही नाही जे एजे करू शकत नाही. तुझ्यासाठी मी तुझी प्रत्येक विश पूर्ण करायला तयार आहे. मग करा ना प्रपोज. प्लीज लीला, दुसरं काही माग, पण हे नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.